नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन ग्रंथातील राजयोग या प्रकरणामध्ये अर्थात प्राचीन ग्रंथांमध्ये आढळणारे राजयोग या शृंखलेमध्ये आज आपण असाच एक राजयोग वसुमती योग याविषयी चर्चा करणार आहोत. सत्य जातकम या ग्रंथामध्ये अध्याय 36 मध्ये या योगाची माहिती आपणास पाहावयास मिळते. वसुमती योग हा राजयोग व लक्ष्मी योग आहे. अर्थात हा योग एक लक्ष्मी योग आहे. अर्थात अमाप ऐश्वर्य देणारा हा योग आहे. हा योग कशा प्रकारे घडतो तर ज्यावेळी जन्मलग्न कुंडलीमध्ये उपचय स्थानामध्ये अर्थात तृतीय, षष्ठ, दशम व लाभ या 4 स्थानामध्ये तिसरे स्थान, 6वे स्थान, 10वे स्थान व 11वे स्थान या उपचय स्थानामध्ये अर्निंगच्या स्थानामध्ये सर्व शुभग्रह असतात, सुस्थितीत असतात. अर्थात शुभग्रह चांगल्या स्थितीमध्ये असतात. त्यावेळी हा योग तयार होतो. अर्थात 3, 6, 10 व 11 या 4 स्थानात जर ग्रह असतील शुभ तर त्या योगाची मर्यादा जास्त वाढते. अर्थात त्या योगाची फल देण्याची ताकद जास्त वाढते. पैकी 3 स्थानामध्ये जरी ग्रह असले तरी या योगाची फळ देण्याची अर्थात शुभग्रहामध्ये मुख्य 3 शुभग्रह असणे गरजेचे आहे. अर्थात गुरु, शुक्र व बुध हे 3 ग्रह असणे गरजेचे आहे व ते वेगवेगळ्या स्थानामध्ये असणे गरजेचे जास्त आहे. अर्थात कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये, 6व्या स्थानामध्ये, 10व्या स्थानामध्ये व 11व्या स्थानामध्ये ज्यावेळी सर्व शुभग्रह असतात त्यावेळी हा वसुमती राजयोग घडतो. हा अमाप ऐश्वर्य देणारा हा योग आहे वसुमती राजयोग, वसुमती योग. क्रिकेटर विराट कोहली याच्या कुंडलीमध्ये हा योग पाहावयास मिळतो. क्रिकेटर विराट कोहलीची इंटरनेटवरून मिळालेली जन्मतारीख 5/11/1988 आहे व त्याची जन्म ठिकाण दिल्ली आहे व जन्मवेळ त्याची सकाळी 10:28 आहे. त्याच्या कुंडलीनुसार तृतीय स्थानामध्ये त्याचा राहुग्रह आहे, शुभग्रह नाही. षष्ठ स्थानामध्ये त्याचा गुरुग्रह आहे. दशम स्थानामध्ये त्याचा शुक्र व चंद्र हे शुभग्रह आहे व 11व्या स्थानामध्ये त्याचा बुध हा शुभग्रह आहे. अर्थात 4 शुभग्रह त्याचे 3, 6, 10, 11 या स्थानात अर्थात 6, 10 व 11व्या स्थानामध्ये त्याचे 4 शुभग्रह आहेत. तृतीय स्थानामध्ये त्याचा राहू हा पापग्रह आहे परंतु 6, 10 व 11व्या स्थानामध्ये त्याचे 4 शुभग्रह आहेत. अर्थात गुरुग्रह वक्री स्थितीत षष्ठ स्थानामध्ये लग्नेश आहे. गुरुग्रह हा शुभग्रह असून लग्नेश सुद्धा आहे. या कुंडलीचा धनु लग्न त्याचे आहे. त्याचप्रमाणे दशम स्थानात शुक्र ग्रह कन्या राशीत जरी असला तर त्याचा स्वामी बुध ग्रह लाभ स्थानात आहे व लाभ स्थानाचा स्वामी ग्रह दशम स्थानात आहे. अर्थात शुक्र ग्रह व चंद्र ग्रह हे दशम स्थानात आहेत शुभग्रह व लाभ स्थानात बुध ग्रह आहे. अर्थात शुक्र ग्रहाचा निषभंग राजयोग झालेला आहे. अर्थात 4 शुभग्रह त्याचे या 3 स्थानामध्ये आहेत, उपचय स्थानामध्ये आहेत, अर्निंगच्या स्थानामध्ये आहेत. अर्थात शुक्र व बुध सुस्थितीत आहेत. अर्थात शुक्र व बुध हे शुक्र ग्रह नीच राशीत जरी असला तरी त्याचा नीचभंग राजयोग झालेला आहे शुक्र ग्रहाचा. त्याचप्रमाणे शुक्र व बुध हे 2 ग्रह राशी परिवर्तन योगात आहेत. अर्थात शुक्र कन्या राशीत आहे व कन्या राशीचा स्वामी बुध हा लाभ स्थानात आहे. तूळ राशीत व तूळ राशी स्वामी शुक्र हा दशम स्थानात आहे. शुक्र व बुध यांचा राशी परिवर्तन योग झाल्यामुळे शुक्र व बुध या दोन्ही ग्रहांची ताकद वाढलेली आहे. अर्थात राशी परिवर्तन योग दशम व लाभ स्थानातून झालेले आहे व त्याबरोबर चंद्र सुद्धा आहे. त्यामुळे या योगाची बलवत्ता खूप वाढलेली आहे. अर्थात शुक्र व बुध ग्रहांची ताकद खूप वाढलेली आहे या कुंडलीमध्ये. दशम व लाभ स्थानातील परिवर्तन महापरिवर्तन योगामुळे या कुंडलीमध्ये दुसरा राजयोग तयार झालेला आहे परंतु वसुमती योगाची ताकद खूप वाढलेली आहे. अर्थात शुभग्रहांची ताकद या कुंडलीमध्ये वाढलेली आहे. अर्थात या शुक्रावर गुरुग्रहाची दृष्टी सुद्धा आहे, चंद्रावर सुद्धा गुरुग्रहाची दृष्टी आहे. अर्थात हे 4 शुभग्रह सुस्थितीत आहेत. गुरुग्रह षष्ठात जरी असला तरी तो लग्नेश आहे व शुभग्रह आहे. त्यामुळे अशा प्रकारे हा वसुमती योग या कुंडलीमध्ये विराट कोहली याच्या कुंडलीमध्ये पाहावयास मिळतो आपणास. हा वसुमती योग कुंडलीमध्ये असता व्यक्तीला यश व संपत्ती दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते. अर्थात ऐश्वर्य खूप मोठ्या प्रमाणात देणारा योग आहे. लक्ष्मी योग आहे. हा खूप धनसंपत्ती देणारा हा मोठा राजयोग आहे. हा वसुमती योग कुंडलीतील उपचय स्थाने अर्थात अर्निंगची स्थाने 3, 6, 10 व 11 या स्थानात शुभग्रह असता होत असल्यामुळे अर्थात उपचय अर्थात अर्निंग अर्थात इन्कमची स्थाने असल्यामुळे हा योग व्यक्तीला स्वपराक्रमाने खूप धन पैसा देतो. अर्थात स्वपराक्रमाने
व्यक्ती स्वकष्टार्जित धन देणारा हा योग आहे, स्वकष्टार्जित ऐश्वर्य देणारा हा योग आहे. अर्थात 3, 6, 10, 11 या अर्निंगच्या स्थानामधून, उपचय स्थानामधून हा योग होत असल्यामुळे व्यक्ती स्वपराक्रमाने, स्वकष्टाने खूप पैसे कमवते, खूप धनसंपत्ती निर्माण करते, खूप ऐश्वर्य या व्यक्तीला स्वतःच्या कष्टाने प्राप्त होते. यानंतरही आपण जन्मलग्न कुंडलीमध्ये कशा प्रकारे प्राचीन ग्रंथातील राजयोग आढळून येतात हे पाहणार आहोत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.